लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. चरणसेवा उपक्रम ठरला आषाढी वारीतील सेवाभावाचा नवा आदर्श. लाखो वारकऱ्यांना वैद्यकीय आधार. मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली चरणसेवा आज अधिकृत शासकीय उपक्रम, शेकडो संस्था, हजारो डॉक्टरांचा सहभाग. सविस्तर बातमी. आषाढी वारीच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेला चरणसेवा हा उपक्रम आज राज्यातील सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि अध्यात्म यांचा संगम ठरत आहे. गेल्या आषाढी वारीपूर्वी मनात सहज उमटलेल्या एका छोट्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम आज राज्य सरकारच्या अधिकृत शासकीय उपक्रमाच्या रूपाने विकसित झाला आहे. या उपक्रमामागे राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री यांची प्रेरणा लाभली तर मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे कक्षप्रमुख श्री रामेश्वरजी नाईक यांचे नैतिक पाठबळ मिळाल्याने या संकल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त झाले. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला. आज या उपक्रमात राज्यभरातील शेकडो सामाजिक संस्था, हजारो डॉक्टर, वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्वयंसेवक आणि समाजातील दानशूर व्यक्ती सहभागी झाले आहेत. त्यांच्या संयुक्त प्रयत्नातून लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार, प्राथमिक उपचार आणि विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. वारकरी संप्रदायात सेवा हीच ईश्वर सेवा मानली जाते. त्यामुळे वारकऱ्यांच्या सेवेतून प्रत्यक्षात भगवान विठ्ठल पांडुरंगाची सेवा घडत असल्याची भावना या उपक्रमाशी जोडलेल्या प्रत्येक स्वयंसेवकांच्या मनात आहे. राज्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेला अधिक बळकटी देणारा चरणसेवा उपक्रम आषाढी वारीतील सेवाभावाची प्रेरणादायी उदाहरण ठरत असून शासन आणि समाज यांच्या संयुक्त सहभागातून सामाजिक कार्याचे प्रभावी मॉडेल म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज, वृत्तसंकलन विभाग, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.